चल चॅप्टरचं नाव टाकलं का तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर्स. हां आता पहा, डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर्सकडं जाण्याऐवजी आपण काय करू, अगोदर आपल्याला ऑलरेडी जे नंबर्स माहिती आहे त्यांची एक लिस्ट बनवून घेऊ. ठीक आहे, सांगा बरं तुम्हाला कोणकोणते नंबर्स माहिती आहे ऑलरेडी. जसं आता आपल्याला नॅचरल नंबर्स ते ऑलरेडी माहिती. जो नॅचरल नंबर्सचा सेट आहे त्याला आपण कॅपिटल एन सिम्बॉल देतो आणि नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 असे येतात. ठीक आहे, याच्यात काय अडचण नाही. नॅचरल नंबर्स नंतर कोणते नंबर्स येतात सांगा, होल नंबर्स. कोणते? होल नंबर्स. डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू, होल नंबर्सच्या सेटचा सिम्बॉल. होल नंबर मध्ये काय होतं, एक नंबर एक्स्ट्रा येतो फक्त, 0. ठीक आहे, 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, सेट ऑफ ऑल होल नंबर्स. याच्यानंतर कोणते येतात सांगा, होल नंबर्स नंतर येतात इंटिजर्स. कोणते येतात? इंटिजर्स, कॅपिटल झेड. इंटिजर्सच्या सेटचा सिम्बॉल आहे कॅपिटल झेड. हां बरं, आता इंटिजर्स मध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला? इंटिजर्स मध्ये कोणते कोणते येतात? हे तर सगळे येतातच, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स, आणि त्याचबरोबर निगेटिव्ह नंबर्स पण येतात. -1 -2 -3 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, सिंपल आहे. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स. याच्यानंतर पुढे येतात रॅशनल नंबर्स. रॅशनल, क्यू. ठीक आहे, क्यू. आता रॅशनल नंबर्स हे असे असतात, P/Q. P/Q च्या फॉर्ममध्ये असतात रॅशनल नंबर्स, बरं का. आणि याच्यामध्ये काय असतं, जे P आणि Q आहे ना, इथं असं करूयात आपण, जे P आणि Q आहे ना ते आपल्याला घ्यायचे असतात झेड मधून. ठीक आहे, झेड म्हणजे इंटिजर्स, म्हणजे P आणि Q हे दोन घ्यायचे झेड मधून, आणि P/Q असा नंबर तयार करायचा का, तो झाला रॅशनल नंबर. म्हणजे थोडक्यात असे 1/2 3/7 असे नंबर, यांना म्हणतो आपण रॅशनल नंबर. जसं आता मी समजा P, हे बघा, P/Q बिलॉंग्स टू झेड, म्हणजे P आणि Q झेड मधून घ्यायचे आपल्याला. आता P ची व्हॅल्यू घेतो, झेड मधून घेतो 3. ठीक आहे, P ची व्हॅल्यू 3 घेतली, अपॉन Q ची व्हॅल्यू घेतली समजा -2, तर नंबर तयार झाला -3/2. हा बनला रॅशनल नंबर. असं. आता याच्यामध्ये फक्त काय असतं माहिती का, एक गंमत असते, जो डिवाइडला जो नंबर आहे ना Q, तो 0 घ्यायचा नसतो. Q नॉट इक्वल टू 0. Q आहे ना, Q 0 नसतो घ्यायचा. कारण काय होतं, 0 ने डिवाइड करता येत नाही ना. आता तुम्हाला माहिती असणार आहे, समजा आपण 1 ला 0 ने डिवाइड केलं तर आपण डायरेक्ट आन्सर लिहितो इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे माहितीच नाही आपल्याला काय आहे का नाही. मग तेच 0 ने डिवाइड करायला प्रॉब्लेम येतो, म्हणून जो डिवाइडला असलेला नंबर आहे डिनॉमिनेटरला Q, त्याची व्हॅल्यू 0 ने घ्यायची. बाकी कोणती व्हॅल्यू घ्या, समजा तुम्ही P ची व्हॅल्यू 0 चालते, तुम्ही P ची व्हॅल्यू 0 घेतली चालेल, Q 0 नाही चालला. ठीक आहे, Q दुसरा कोणता पण घ्या, Q समजा 4 घेतला, 0/4 म्हणजे थोडक्यात 0च. ठीक आहे, हा झाला आपला रॅशनल नंबर. असं P/Q च्या फॉर्म मध्ये. आता मला सांगा, सगळे नॅचरल नंबर्स रॅशनल नंबर होतील का? होतील. सगळे नॅचरल नंबर रॅशनल नंबर होतील. कसं काय? हे असे नॅचरल नंबर घेतला, 1 घेतला, 1 कॅन बी रिटन ॲज 1/1. 1 ला कसं लिहिता येईल? 1/1. 1/1 म्हणजेच P/Q च्या फॉर्म मध्ये लिहिता आला आपल्याला 1 ला, म्हणजे 1 काय झाला रॅशनल नंबर्स. 4 आहे जसं काय 4 ला कसं लिहिता येईल? 4/1. 4 ला कसं लिहिता येईल? 4/1. 4/1 P/Q आहे का नाही. म्हणजे हा बनला परत रॅशनल नंबर. असा आपल्याला आहे ना नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटिजर्स या सगळ्यांना रॅशनलच्या फॉर्म मध्ये घेऊन जाता येतं. म्हणजे या रॅशनल नंबर्सच्या सेटमध्ये हे वरचे सगळे येऊन गेले, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आहे का नाही. तुमच्या ध्यानात येऊ राहिलं का? 0 आहे जसं काय 0 ला कसं लिहिणार? 0 लिहिणार 0/1 किंवा 0/2 आहे का नाही. 0ची ती
पण मग झिरोला असं लिहिता येईल ना पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये, म्हणजे झिरो पण काय झाला, रॅशनल नंबर. कोणताही जो नॅचरल होल किंवा इंटिजर आहे, कोणताही असू द्या नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, त्याला आपल्याला रॅशनलच्या फॉर्ममध्ये आणता येतं. ठीक आहे, हे बघितलं आपण. पुढचे नंबर्स येतात इरॅशनल नंबर्स. इरॅशनल, त्याचा सिम्बॉल या असा राहतो कॅपिटल क्यू आणि वरती सी. क्यू कॉम्प्लिमेंट असं म्हणायचं त्याला, क्यू कॉम्प्लिमेंट. आता हे कॉम्प्लिमेंट काय प्रकार आहे, तर तुमचं जे 11चं बुक आहे ना, बरं का, पार्ट 2चं मॅथमॅटिक्स पार्ट 2, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 5, सेट्स अँड रिलेशन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक येईल कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तिथं तुम्हाला शिकायला मिळेल का कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. हां, सध्या लोड ना घेऊ, सध्या एवढंच ध्यानात ठेवा की इरॅशनल नंबर्सचा जो सेट आहे त्याला सिम्बॉल देतात क्यू कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आणि इरॅशनल नंबर पण आहे ना, एकदम सिम्पलमध्ये सांगायला गेलं तर असे असतात, √2, √3, √5. म्हणजे रूटमध्ये असे नंबर्स घ्यायचे ज्यांचं डायरेक्ट रूट निघत नाही. जसं आता √4 आहे, तर 4चं रूट डायरेक्ट सांगता येईल 2. मग √4 आपला इरॅशनल मध्ये येणार नाही. इरॅशनल मध्ये कसे येतील, असे येतील रूटमध्ये ज्यांचं रूट डायरेक्ट सांगता येणार नाही, √7 असे. ठीक आहे, सिंपल आहे एकदम. अजून थोडं ध्यानात घ्या, जो पाय आहे का नाही, पाय 3.14 हा पण एक इरॅशनल नंबर आहे बरं का, पाय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला आहे ना 11th आणि 12th मध्ये आता एक नवीन नंबर येईल, स्मॉल ई 2.72 अप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू असते, ध्यानात ठेवायचं. स्मॉल ई हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे, आणि स्मॉल ईला म्हणतात ऑयलर्स नंबर. काय, ऑयलर्स नंबर. ऑयलर्स नंबर किंवा याला म्हणतात ऑयलर्स कॉन्स्टंट. ऑयलर सायंटिस्ट होते. ठीक आहे, बरं, हे पण ध्यानात ठेवा की पाय, ई हे इरॅशनल नंबर्स आहे. बरं, मग नॅचरल नंबर झाले, होल झाले, इंटिजर्स, रॅशनल, इरॅशनल. पुढे येतात रियल नंबर्स. रियल. आता रियल नंबर आहे ना, त्याला असं लिहितात रॅशनल युनियन इरॅशनल, क्यू युनियन क्यू कॉम्प्लिमेंट. थोडक्यात आपल्याला क्यू आणि क्यू कॉम्प्लिमेंट मधले सगळे नंबर एकत्र करून टाकायचे आणि एकत्रित सगळ्यांना म्हणायचं रियल नंबर्स. ठीक आहे, हे युनियन हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सेट्स अँड रिलेशन्स या चॅप्टरमध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे, सध्या एवढं ध्यानात घ्या की क्यू आणि क्यू कॉम्प्लिमेंट मधले नंबर एकत्र केले का बनतो रियल नंबरचा सेट. आता इकडे ध्यान द्या, किती सिंपल आहे पहा. आपण ऑलरेडी पाहिलं होतं का हा जो क्यू आहे ना, रॅशनल नंबरचा सेट, याच्यामध्ये सगळ्या इंटिजर्सला पण आणता येतं, सगळ्या होल नंबर्सला याच्यात आणता येतं, सगळ्या नॅचरल नंबर्सला पण याच्यात आणता येतं, है ना. जसं काय आता 2 आहे, 2ला याच्यात आणायचं असेल तर कसं करणार, 2ला लिहिणार 2/1, है ना. 2ला लिहिणार 2/1, किंवा तुम्ही 2ला असं पण लिहू शकता 4/2. 4/2 पण किती, इंटूची, आणि 4/2 म्हणजे P/Q. म्हणजे तुम्हाला 2ला P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं म्हणजे 2 झाला रॅशनल नंबर. असं आपण पाहिलं होतं का, कोणता पण नॅचरल नंबर, कोणता पण होल नंबर, कोणता पण जो इंटिजर आहे त्याला रॅशनलमध्ये आणता येतं. कशामध्ये आणता येतं, रॅशनलमध्ये. ठीक आहे, बरं. म्हणजे जेव्हा आपण इथं क्यू लिहितोय ना, क्यू, तेव्हा त्या क्यूमध्ये नॅचरल नंबर्स पण आले, तेव्हा या क्यूमध्ये होल नंबर्स पण आले, या क्यूमध्ये इंटिजर्स पण आले. लक्षात येऊ राहिलं. हां, आणि क्यू कॉम्प्लिमेंट म्हणजे आपले इरॅशनल नंबर्स. ठीक आहे का. हां, असे म्हणजे थोडक्यात रियल नंबर्स मध्ये हे सगळेच येतात, नॅचरल, होल, इंटिजर, क्यू म्हणजे रॅशनल नंबर्स,
मग इरॅशनल नंबर सगळे येतात रिअल नंबर्स मध्ये. म्हणजे थोडक्यात वरती आपण जेवढे नंबर लिहिले नाही हे सगळे रिअल नंबर्स आहे. सगळे काय आहे? रिअल नंबर्स. हे तुमच्या ध्यानात आलं का हो? इथपर्यंत ध्यानात आलं का? आता मग पुढं जायचं आपल्याला आणि पुढं आपल्याकडं मग येतात कॉम्प्लेक्स नंबर्स. बरं का, कॉम्प्लेक्स नंबर्स. आता पहा, कॉम्प्लेक्स नंबर्स सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक प्रश्न पडायला पाहिजे. प्रश्न असा आहे की एवढे नंबर्स आपल्याकडे ऑलरेडी होते, तरी आपल्याला अजून नवीन कॉम्प्लेक्स नंबर्स, हे असे नंबर्स कशासाठी रिक्वायर्ड, म्हणजे कशासाठी पाहिजे आपल्याला? एवढे नंबर्स असताना अजून एक्स्ट्रा नंबर्स कशासाठी पाहिजे, असा पहिला प्रश्न. मग ते पाहतात कशासाठी पाहिजे. आता समजा आपण एक इक्वेशन घेतलं, मी असं इक्वेशन घेतो, x+1 = 0. x+1 = 0 असं एक इक्वेशन घेतलं. आता मला x ची अशी व्हॅल्यू सांगा जी इथं पुट केली का खरोखर आन्सर 0 येईल. x ची अशी व्हॅल्यू जी इथं पुट केली का आन्सर 0 येईल. ती x ची व्हॅल्यू काय? -1 है ना. x ची व्हॅल्यू -1 पुट केला तर -1 + 1 0 होऊन जाईल. तुम्हाला वाटलं तर डायरेक्ट हा +1 इकडे पाठवायचा, x ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला -1 आहे का नाही. बरं, आता पहा बरं का, हे जे इक्वेशन घेतलं ना आपण, याच्यावरून आपण जी x ची व्हॅल्यू काढली ना, ती x ची व्हॅल्यू -1 इथं येऊन जाते. पहा, हे बघ इथं येते इंटिजर्स मध्ये. कुठे येते? इंटिजर्स मध्ये. बरं, आपण x ची जी व्हॅल्यू काढतो ना, म्हणजे अशी x ची व्हॅल्यू जी इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय होते, त्या x च्या व्हॅल्यूला म्हणतात सोल्युशन ऑफ अ इक्वेशन. सोल्युशन ऑफ एन इक्वेशन. म्हणजे ही जी x ची व्हॅल्यू आहे ना, ही ह्या इक्वेशनचं काय आहे? सोल्युशन आहे. तुमच्या ध्यानात येऊ राहिलं का? बरं, मग आता x ची जी व्हॅल्यू आली -1, हे झालं या इक्वेशनचं सोल्युशन. आणि ही -1 व्हॅल्यू आपल्याला इंटिजर्सच्या सेटमध्ये दिसते, म्हणजे ह्या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला कुठं मिळालं? इंटिजर्सच्या सेटमध्ये मिळालं. कुठं मिळालं? इंटिजर्सच्या सेटमध्ये मिळालं. ठीक आहे का? बरं, आता समजा आपण असं इक्वेशन घेतलं, x -1 = 0, तर x ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू 1 येऊन जाईल. x = 1, तो 1 इथं दिसतो आपल्याला, इथं पण दिसतो. म्हणजे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स मध्ये आपल्याला ह्या इक्वेशनचं सोल्युशन मिळून जात आहे. तुमच्या ध्यानात येत आहे ना मी काय म्हणतोय ते? जी x ची व्हॅल्यू आपण काढली ना, त्याला सोल्युशन म्हणायचं. ते सोल्युशन आपल्याला या सेट्समध्ये मिळत आहे. पहा, या सेट्समध्ये मिळू राहिले सोल्युशन. बरं का, समजा आपण असं इक्वेशन घेतलं, नीट ध्यान द्या बरं का, 2x + 3 = 0 असं इक्वेशन घेतलं आपण. आता x ची व्हॅल्यू काय येईल बरं? हा +3 तिकडे जाईल, -3, आणि 2 मल्टिप्लायला आहे तो इकडे येऊन डिवाइडला जाईल. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -3/2. आता हे -3/2 म्हणजे p/q च्या फॉर्ममध्ये, p/q. p ची व्हॅल्यू -3, q ची व्हॅल्यू 2, p/q. म्हणजे हे पुढं गेलं बरं, रॅशनल नंबरच्या सेटमध्ये गेलंय सोल्युशन. x ची व्हॅल्यू म्हणजे आपलं सोल्युशन. आपलं सोल्युशन कुठं मिळालं आपल्याला? मग रॅशनल नंबरच्या सेटमध्ये भेटून गेलं, p/q मध्ये, आहे का नाही. बरं, आता असं इक्वेशन घेऊ, x² - 2 = 0. ठीक आहे, x² - 2 = 0. आता पहा, -2 तिकडे जाईल, +2 होऊन जाईल. ठीक आहे, आणि आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू दोन्ही साईडला. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. x ची व्हॅल्यू काय आली? √2. x ची व्हॅल्यू √2 आली बरं का, आणि x ची व्हॅल्यू म्हणजेच आपलं सोल्युशन. आता ही √2 व्हॅल्यू कुठं मिळाली आपल्याला? इथं मिळून जाईल क्यू कॉम्प्लिमेंटमध्ये, म्हणजे इरॅशनलच्या सेटमध्ये मिळाली आहे ना. बरं, म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ते इरॅशनलच्या सेटमध्ये मिळालं आपल्याला. बरं, पहा बरं का, आता एक इक्वेशन आपण कन्सिडर करू आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढून पहा काय होतं. आता एक इक्वेशन घेऊ आपण, यास x² + 1 = 0. ठीक आहे, x² + 1 = 0. काढा बरं याच्यावरून x ची व्हॅल्यू.
एक्सची व्हॅल्यू काढा बरं याच्यावर, काय येईल बरं, अशी येईल पहा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू +1 तिकडे गेलो काय -1, ठीक आहे. आणि आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी स्क्वेअर रूट घेऊन टाकू, असं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, एक्स इज इक्वल टू काय √(-1) असं आलं का, एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला √(-1), ठीक आहे. आता मला सांगा ही एक्सची व्हॅल्यू म्हणजे हे आलं आपलं सोल्युशन आलंय, हे काय आलं आपलं सोल्युशन. आता हे जे सोल्युशन मिळाले, ही जी एक्सची व्हॅल्यू मिळाली, ही कोणत्या सेटमध्ये सांगा बरं, √(-1), √(-1) इथं तर काय दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं पण, इथं -1 दिसतो पण रूट नाही दिसत, इथं P/Q नाही ना, त्याच्यामध्ये पण नाही. रूट म्हणल्यावर फार तर फार इथं बघता येईल क्यू कॉम्प्लिमेंट मध्ये, पण क्यू कॉम्प्लिमेंट मध्ये पण आहे ना स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर नाही येत, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर येत नाही बा, इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर आला, असं इथं नाही होत पुढं इरॅशनलच्या सेटमध्ये. म्हणजे एका हिशोबाने ना आपल्याला √(-1) ही जी एक्सची व्हॅल्यू मिळाली, ही याच्यातल्या कोणत्या सेटमध्ये नाही आहे ना. आणि हे सगळे जे नंबर्स आपल्याकडे होते यांना आपण म्हणतो रिअल नंबर्स. म्हणजे एका हिशोबाने ना रिअल नंबर्स मध्ये ही व्हॅल्यू नाहीये, ही व्हॅल्यू रिअल नंबर्स मध्ये नाहीये है ना. बर, मग हा एक नवीनच नंबर मिळाला आता, है का नाही. मग आता आहे ना बुक मध्ये काय केलंय तुम्हाला समजून सांगितलंय पहा, त्यांनी पण असंच इक्वेशन घेतलं x² + 1 = 0 आणि त्यांना पण √-1 ही व्हॅल्यू मिळाली बरं का. या √-1 ला ना मग आपण म्हणतो इमॅजिनरी युनिट, याला काय म्हणतात इमॅजिनरी युनिट. नीट ध्यानात घ्या बरं का. हे बा ही √-1 व्हॅल्यू रिअल नंबर्स मध्ये कुठं आहे का नाही. बरं, मग रिअलच्या अपोजिट काय असतं इमॅजिनरी है ना, रिअलच्या अपोजिट इमॅजिनरी. बरं, मग ही व्हॅल्यू तर रिअल नंबर्स मध्ये नव्हती म्हणून याला नाव दिलं इमॅजिनरी. आलं का लक्षात. हा, आणि जो 1 आहे का नाही, 1 ला म्हणतो आपण युनिट, ध्यानात घ्या. म्हणून मग आता ही व्हॅल्यू अशी स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू इथं इकडे कुठे येत नाही, रिअल मध्ये कुठंच येत नाही. हे सगळे नंबर रिअल नंबर्स, रिअल मध्ये कुठंच व्हॅल्यू येत नाही, रिअलच्या अपोजिट इमॅजिनरी म्हणून याला म्हणलो इमॅजिनरी. 1 ला म्हणतात युनिट, इमॅजिनरी युनिट असं याला नाव आहे. तुमच्या ध्यानात उरलं का. आणि इथूनच सुरुवात होते कॉम्प्लेक्स नंबर्सची, ध्यानात घ्या. मग ही जी व्हॅल्यू आहे ना √(-1) याला एक सिम्बॉल देतो आपण, याला सिम्बॉल देतो आपण आय. काय सिम्बॉल देतो याला आय. ठीक आहे. बरं, मग हे लिहून घ्या तुम्ही सगळं आता. लिहून घ्या सगळं तुम्ही. 2 मिनिटं थांबतो मी, मग आपण जाऊ पुढं. झालं का लिहून. हे सेट्स पण लिहून घ्यायचे आपल्याला सगळे. सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल, इरॅशनल, रिअल सगळं लिहून घ्यायचं. हे पण लिहून घ्यायचं व्यवस्थित सगळं. ठीक आहे. मग इमॅजिनरी युनिट पर्यंत आलो आपण. आता पुढे जाऊ. आता तिथं पुढे लिहा इमॅजिनरी नंबर. लिहा तिथं इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. लिहा इमॅजिनरी नंबरची डेफिनेशन. अ नंबर ऑफ द फॉर्म, अ नंबर ऑफ द फॉर्म
bi, where b belongs to set of all real numbers. बरं का, याच्यामध्ये b रियल नंबर. बर, पुढं b नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0 इज कॉल्ड an imaginary number. ठीक आहे. हे बघा, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, असा नंबर आहे असा बी आय आणि बी काय, बी एक रिअल नंबर आहे. रिअल म्हणजे याच्यातला कोणता घ्या, फक्त बी ची व्हॅल्यू 0 नाही घ्यायची आपल्याला. कारण काय होणार, 0 इंटू आय, बी ची व्हॅल्यू जर का 0 घेतली, 0 इंटू आय 0 होऊन जाईल. आता 0 इंटू आय 0, आय राहिलाच नाही. 0 इंटू आय 0 होऊन गेलं ना, आय राहिलाच नाही. आय नाही राहिला म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्स राहिलेच नाही. कॉम्प्लेक्स नंबर्स येण्याची शक्यताच नाही राहिली. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एका हिशोबाने असा नंबर ज्याच्यात आय राहतो असं. म्हणून मग कसं आहे, बी ची व्हॅल्यू 0 नाही घ्यायची. 0 सोडून दुसरी कोणती पण घ्या रिअल नंबर्स पैकी. समजा बी आय मध्ये बी ची व्हॅल्यू 2 घेतली, 2i हा झाला मग इमॅजिनरी नंबर. बी ची व्हॅल्यू घेतली -4, मग -4i हा झाला इमॅजिनरी नंबर. असे इमॅजिनरी नंबर म्हणजे या फॉर्म मधला नंबर बी आय. तुमच्या ध्यानात येऊन आलं का, वेअर बी इज अ रिअल नंबर विच इज नॉट इक्वल टू 0. बी आय वाल्या फॉर्म मध्ये असलेल्या नंबरला इमॅजिनरी नंबर म्हणायचंय. सिंपल. ठीक आहे. एक एक्झाम्पल असं पण दिलंय इमॅजिनरी नंबरचं बरं का. त्यांनी असं एक्झाम्पल दिलंय, रूट ऑफ -36. रूट ऑफ -36 त्यांचं म्हणणं हा इमॅजिनरी नंबर आहे. पण इमॅजिनरी नंबर तर असा राहतो ना बी आय, याच्यात तर तसं काय कुठं आय दिसत नाही. मग हा कस काय इमॅजिनरी नंबर त्यांनी दिला. पा इकडे ध्यान द्या, याला असं लिहिता येईल आपल्याला -36 ला असं लिहिता येईल 36 इंटू -1 लिहिता येईल का. -36 ला 36 इंटू -1 है ना. आता सेपरेट रूट घेऊ आपण. सेपरेट रूट 36 चं रूट आणि इंटू -1 चं रूट. सेपरेट रूट घेतलं. 36 चं रूट 6, -1 चं रूट इथं पा -1 चं रूट काय आय, -1 चं रूट काय आर. मग तुमच्या काय लक्षात येतंय, रूट ऑफ -36 म्हणजेच काय 6i. 6i बी आय आला का, बी आयच्या फॉर्म मध्ये. म्हणून मग हा सुद्धा काय आहे इमॅजिनरी नंबर. तुमच्या लक्षात येऊ राहिलं का भाऊ. असे बर. आता इमॅजिनरी नंबर झालं. आता पुढे लिहा कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण पाहू का कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एक्झॅक्टली काय, नेमकं कसा असतो कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर ठीक आहे. लिहा कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन लिहा मग. अ नंबर ऑफ द फॉर्म, अ नंबर ऑफ द फॉर्म a number of the form a plus ib or a plus bi. कसं पण लिहा a plus ib नाही तर मग a plus bi. ते i into b आणि b into i सेमच. A number of the form a plus ib or a plus bi where a comma b belongs to r, where a comma b belongs to r is called a complex number. Is called a complex number. ठीक आहे. सिंपल आहे. अशा फॉर्मचा नंबर हे बघ, अशा फॉर्मचा नंबर a प्लस बी आय. आणि याच्यामध्ये काय करायचंय, ए आणि बी रिअल नंबर्स घ्यायचे. रिअल नंबर्स म्हणजे तुम्हाला चांगलं माहित झालं आता याच्यातले कोणते घ्या. हे बघा a प्लस बी आय 2 प्लस 8i
हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. हा -2 प्लस -3i, ए ची व्हॅल्यू -2 घेतली, बी ची व्हॅल्यू -3 घेतली. आता हे प्लस मायनस मायनसच होणार आहे, मग -2 -3i असं होणार. ठीक आहे. समजा आपण ए ची व्हॅल्यू घेतली √2 प्लस बी ची व्हॅल्यू घेतो 8/3i. चालेल ना. आपल्याला ए आणि बी घ्यायचे होते रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे याच्यातले कोणते पण चालतील. मग मी एक रूट घेतली, एक p/q फॉर्ममध्ये घेतली, √2 प्लस 8/3i. हे अशा फॉर्मचा जो नंबर आहे ना, याला म्हणायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर. तुमच्या ध्यानात राहील का? सिंपल आहे. a प्लस बी आय लिहू शकता, x प्लस वाय आय असं पण चालेल, p प्लस क्यू आय असं पण चालेल, m प्लस एन आय असं पण चालेल. फक्त हे m n p q x y हे काय आहे? रिअल नंबर्स. ठीक आहे. ध्यानात येऊ राहिलं? समजू राहिलं का? आता पुढे जाऊ आता. जो कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही, हे अशा फॉर्मचा a प्लस बी आय, याला सिम्बॉल देतात स्मॉल झेड. जसं आता a ची व्हॅल्यू घेतो -2 प्लस बी ची व्हॅल्यू घेतो 3, -2 प्लस 3i. हा एक कॉम्प्लेक्स नंबर बनला, याला आपण सिम्बॉल देतो स्मॉल झेड. हे बा, इकडे पण एक झेड होता, हा कॅपिटल झेड होता. कॅपिटल झेड म्हणजे पूर्ण इंटिजर्सचा सेट, आणि स्मॉल झेड म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर साठीचा सिम्बॉल येतो. एक कॉम्प्लेक्स नंबरचा सिम्बॉल स्मॉल झेड असं. ठीक आहे. मग तुम्ही तिथे लिहून घ्या का कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय स्मॉल झेड. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय स्मॉल झेड. फार वाटलं तुम्हाला तर एक्झाम्पल असेल. ठीक आहे. पुढं आता याच्यामध्ये ना, हे बघा आता असं दिलं स्मॉल झेड इज इक्वल टू काय? ए प्लस बी आय. याच्यामध्ये जो ए आहे ना, एला म्हणतात रिअल पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. एला काय म्हणायचं? रिअल पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. समजते? कारण की तसं पाहायला गेलं तर ए खरोखर कुठून आलेला आहे? रिअल. ए स्वतः रिअल नंबर आहे, मग ए झाला रिअल पार्ट. आता बी आहे ना, बीला म्हणतात इमॅजिनरी पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. पहा बरं का, बीला काय म्हणायचं? इमॅजिनरी पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कसं पाहायला गेलं तर बी पण रिअल नंबर आहे, पण मग बीला इमॅजिनरी पार्ट का म्हणायचं? कारण की ना, बीच्या शेजारी आय आहे. बी पाना कोणासोबत आला? आय सोबत. आणि आय काय? आयला काय म्हणतो आपण? आयला म्हणतो आपण इमॅजिनरी युनिट. आय इमॅजिनरी है ना, आय इमॅजिनरी ना, आणि आयच्या शेजारी बी आला म्हणून मग बीला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. लक्षात घ्या. म्हणजे एका हिशोबाने जो कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही, झेड कॉम्प्लेक्स नंबर, त्याचे दोन पार्ट पडतात. तो दोन पार्ट मध्ये राहतो, एक रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट. हे बा, जो बी आहे ना, बी त्याला म्हणायचं बरं का इमॅजिनरी पार्ट. बी आयला नाही, फक्त बी. काही वाटतं बी आय म्हणजे इमॅजिनरी पार्ट. नाही. आयच्या शेजारी आलेला आयचा कोएफिशियंट बी, फक्त बी जो आहे ना त्याला म्हणायचंय इमॅजिनरी पार्ट. तुमच्या ध्यानात आलं का? मग कॉम्प्लेक्स नंबर असा दोन पार्टचा मिळून बनतो, रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. बरं, रिअल पार्ट जो आहे त्याला असं लिहितात RE ऑफ झेड, रिअल पार्ट ऑफ झेड, RE ऑफ झेड. इमॅजिनरी पार्टला लिहितात IM ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. किंवा असं लिहिलं तरी चालतं, जो रिअल पार्ट आहे ना, रिअल पार्ट ए हा रिअल पार्ट, त्याला असं लिहिलं तरी चालतं R ऑफ झेड. काय? R ऑफ झेड. ठीक आहे. आणि इमॅजिनरी पार्टला I ऑफ झेड. लिहून घेत चला बरं का, I ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. तुमच्या ध्यानात येऊ लागलं का काय चाललंय ते?
समजत आहे का तुम्हाला व्यवस्थित? सोपं आहे एकदम, निवांत चालू, आपल्याला काही घाई नाही, आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं सगळं आणि मग पुढे जायचं. मग कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, कसा असतो कॉम्प्लेक्स नंबर ते तुम्हाला समजलं. कॉम्प्लेक्स नंबरला सिम्बॉल देतात स्मॉल झेड, ते तुमच्या लक्षात आलं. कॉम्प्लेक्स नंबर 2 पार्टचा मिळून बनतो. एक रिअल पार्ट असतो, एक असतो इमॅजिनरी पार्ट. ज्याच्याकडे आय नाही तो रिअल पार्ट, आणि जो आयच्या शेजारचा आहे म्हणजे ज्याच्याकडे आहे तो इमॅजिनरी पार्ट. असं हे तुमच्या ध्यानात येऊ लागलं का नक्की? असं आहे पहा. जसा कॉम्प्लेक्स नंबर आहे 2 पार्टचा मिळून बनतो, एक रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट आहे ना. तसंच आपलं जीवन आहे ना, काय म्हणते ना, आता इकडं कुठं आली, जीवन कुठून आणलं यांनी याच्यामध्ये. मग आपलं जीवन पण पहा ना, 2 पार्टचं मिळून बनतं, एक रिअल पार्ट एक इमॅजिनरी पार्ट. का नाही? आपलं जे जीवन आहे याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतात फॅक्ट्स म्हणजे रियालिटी, रिअल पार्ट. आणि प्लस आपल्या जीवनामध्ये असतात अझम्पशन्स म्हणजे एका हिशोबाने कल्पना. इमॅजिनरी काहीतरी नाही. कॉम्प्लेक्स नंबर एका हिशोबाने आपल्याला आपल्या जीवनाची ओळख करून देतो जरा. का जीवनामध्ये बी 2 आहे, फॅक्ट्स प्लस इमॅजिनेशन्स. फॅक्ट काय आहे? फॅक्ट ही आहे की 10वी पर्यंत सगळं पाठ करूनच लिहिलंय, काहीच समजलं वगैरे नाही, ही फॅक्ट आहे. इमॅजिनेशन काय आहे? मी फार हुशार आहे कारण की मला 10th खूप मार्क्स पडलेले आहे ना. एक फॅक्ट, एक इमॅजिनेशन, अझम्पशन. तुमचा जो सिलेबस आहे ना बाळांनो, तो तुम्हाला जीवन शिकवतो, ध्यानात घ्या. पण आपलं दुर्दैव आहे एका हिशोबाने की आपल्याला सिलेबस शिकताना जीवन नाही आठवत. आपलं जीवन एकीकडे राहून जातं आहे तसंच, आणि सिलेबस असा वरच्यावर शिकतो फक्त आपण. सिलेबसमध्ये जीवन दिसायला लागायला पाहिजे, ध्यानात घ्या. ते मी आहे ना, तुम्हाला दाखवून देईल ना. बरं, तर कॉम्प्लेक्स नंबर पर्यंत आलो आपण मग फर्स्ट लेक्चरला. आता याच्या पुढे ना आपण, याच्या पुढचं जे आहे ना ते नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. त्याच्यामध्ये टॉपिक येतील, मग प्रॉब्लेम सुरू होतील. आपण चॅप्टर पूर्णपणे डिटेलमध्ये शिकणार आहोत. स्टेट बोर्डच्या एक्झरसाइज पण सोडवणार आहोत, त्याचबरोबर NCERTच्या एक्झरसाइजेस पण आपण सोडवणार आहोत. आपण CETचे प्रॉब्लेम्स, JEEचे प्रॉब्लेम्स, ॲडव्हान्सपर्यंत सुद्धा आपण जाणार आहोत. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित, समजून घ्या. काही तुम्हाला नाही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. ठीक आहे का? समजलं असेल तर ते पण सांगा की समजलं सर. थांबू आपण, लवकरच आपण परत येऊ.